काँग्रेसला बाजूला केल्यास महाविकास आघाडी आता ठाकरे विकास आघाडी झाली अशी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली आहे। ठाकरे बंधू हे स्वार्थासाठी एकत्र आल्याचं निरुपमांनी म्हटलंय। तर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटात काही लोक दुःखात असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। काल जे वर्ली डोम मध्ये दोघा भाऊचा मनोमिलनचा कार्यक्रम झाला तो एक समजा काँग्रेस मायनस महाविकास आघाडीचा मेळावा होता। त्याच्यामध्ये एनसीपीचे लोक होते, शेकापचे लोक होते, सीपीएमचे लोक, बाकी सगळे होते आणि बाकी दोघे भाऊ होते। तो महाविकास आघाडी म्हणजे एमबीए काँग्रेस मायनस केला तर तो महाविकास आघाडी आता टीबीए झालेला आहे, म्हणजे ठाकरे विकास आघाडी। दोघे भाऊचा जो पक्ष आहे त्याची जमीन खिसकलेली आहे, त्यांचा वोट बँक आता खतम झालेला आहे, संपलेला आहे। त्यामुळे दोघे बरोबर येऊन स्वतःच्या पोटीने, स्वतःसाठी, स्वतःच्या राजकारणासाठी ते एक नवीन असा एक आघाडी तयार करत आहेत आणि याचा उद्देश एकच आहे, महानगरपालिका। शिंदे यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोक हे कालपासून माहीत नाही का सुटकात आहेत आणि त्यांची हवा गोल झालेली आहे। त्यामुळे त्याच्या एकंदरीत या फ्रस्ट्रेशनमधून त्यांचं हे वक्तव्य असावं। काँग्रेस ही या देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष आहे। अनेक उन्हाळे, हिवाळे, पावसाळे बघितल्यानंतरही आज काँग्रेस या देशाच्या संविधानाच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ ठामपणे हा राजकीय भूमीमध्ये आपले पाय रोवून या ठिकाणी उभा राहिलेला आहे। त्यामुळे ही चर्चा आणि अशा प्रकारचे प्रसंग हे काही काँग्रेसला नवे नाहीत।